चॅनेल आहे, त्या चॅनेललाच खऱ्या अर्थाने काय म्हणतात, जीवनाडी म्हणतात. आता मूलाधार चक्र कुठे असतं, तर गुदद्वार व वृषण यांच्या मध्यावर मूलाधार चक्र असतं. तिथून सहस्रार चक्र म्हणजे ताळूच्या भागावरती असलेलं जे सूक्ष्म छिद्र आहे, जिथून जीव जन्माला येताना आत आला आणि नंतर ते द्वार बंद झालं. तर आपण जेव्हा सोहम हंसो असा जप करतो, तेव्हा जर लक्षात घेतलं तर दीर्घपूरक करताना, सोहम करताना आपला श्वास अगदी मूलाधार चक्रापासून ब्रह्मरंध्रापर्यंत उंच जातो आणि नंतर तिथे गेल्यानंतर त्याला अटकाव होतो, कारण आता ताळूचा भाग बंद आहे. म्हणून सोहम म्हणताना मूलाधार चक्रापासून ब्रह्मरंध्रापर्यंत श्वास खेचला जातो आणि हंसो म्हणताना तो परत जेव्हा खाली येतो तेव्हा तो त्याच जीवनाडीतून येतो. आणि या जीवनाडीला पसरलेल्या ज्या इतर 100 शिरा आहेत, म्हणून एकूण 101 नाड्या म्हणतात. परंतु ब्रह्मरंध्रापासून मूलाधार चक्रापर्यंत एक शुद्ध वाहिनी आहे आणि त्या वाहिनीला खरं सांगायचं म्हणजे तोच एक शुद्ध प्रवाह आहे. आणि आजूबाजूला ज्या शिरा आहेत त्या शिरातून एनर्जी किंवा प्राणवायू आणि रक्त पुरवठा इंद्रियांना केला जातो. म्हणून ब्रह्मरंध्रापासून मूलाधार चक्रापर्यंत हा जो प्रवास चालू आहे, तिथेच हा सोहम हंसो ध्वनी आपण पकडायचा आहे. म्हणजे दीर्घ श्वास आत घेतला आणि मूलाधार चक्रापासून पाठीच्या कण्याकडून मेरुदंडापासून पूर्ण ब्रह्मरंध्रापर्यंत संपूर्ण कॉलम जेव्हा चैतन्याने प्राणवायूने भरला जातो, तेव्हा तो सहस्रार चक्रापर्यंत जाऊन आदळतो. खडकावर जाऊन पाणी आदळावं पाठी यावं, तसा तो पाठी येतो आणि परत हंसो, तो मी आहे आणि मी तो आहे, असा प्रवास सतत मूलाधार चक्रापासून ब्रह्मरंध्रापर्यंत सोहमहंस रूपाने चालू असतो. आणि हा सोहमहंस रूपाने असा जर प्रवास आपल्याला साधला, तो मी आहे, मी तो आहे, तर निश्चितच आपण जीवन आहे, आपण ब्रह्म आहोत याचा निश्चय श्रद्धेद्वारे आपल्या अंतरंगात येईल आणि आपणालाही ब्रह्मप्राप्ती झाल्याशिवाय जाणार नाही. हे जे मूळ आहे ते शुक्र म्हणजे शुद्ध आहे. शुद्ध म्हणजे त्यात इतर काही मिसळलेले नाही, कारण इतर काही अस्तित्वातच नाही. म्हणून आपण म्हटलेलं आहे वास्तू ब्रह्म आहे, त्यातील वस्तू ब्रह्म आहेत आणि वास्तव सत्य ही ब्रह्म आहे. म्हणजे ब्रह्म अनन्य आहे, त्याच्या ब्रह्मामध्ये ब्रह्म सोडून काही नाही. ते ब्रह्म व्यापक आहे. छांदोग्यामध्ये म्हणजे छांदोग्य उपनिषदात त्याला भूमा म्हटलेलं आहे. यत्र न अन्यत् पश्यति न अन्यत् श्रोति न अन्यत् विजानाति स भूमा. जिथे दुसरं काही पाहता येत नाही, ब्रह्मामध्ये ब्रह्म सोडून काही पाहता येत नाही, ब्रह्मामध्ये ब्रह्म सोडून काही ऐकता येत नाही आणि ब्रह्मामध्ये ब्रह्म सोडून काही जाणता येत नाही, त्यालाच भूमा म्हणतात. सर्वत्र तोच व्यापून राहिलेला आहे, तेच अमृत आहे, सदैव राहणारे सत आहे. हे सर्व ब्रह्मांड त्याच्याच आश्रयाने तत्वाने भरलेले आहे. त्याला ओलांडून कोणी जाऊ शकत नाही. त्याच्याशिवाय अन्य कशाचे अस्तित्व नाही. प्रथमपासून ते एकच तत्व होते. त्या तत्वानेच ही विविध भिन्न रूपे घेतली. पुन्हा ती विविध भिन्न रूपे त्या तत्वातच विलीन होतात. म्हणून ज्यापासून ही सर्व भूते निर्माण झाली, ज्यामुळे ती जीवित झाली व मेल्यावर ज्यात विलीन होणार, ते सत्य ज्ञान अनंत, ते जे सत्य आहे तेच ज्ञान आहे आणि तेच अनंत आहे. म्हणजे ते ज्यापासून ही सर्व भूते निर्माण झाली, ज्यामुळे ती जीवित आहे, तो मेल्यावर ज्यात ती विलीन होणार आहे, तेच सत्य. भूते जिथून निर्माण झाली, ज्याच्यामुळे जिवंत राहतात, ज्यात ती नष्ट होतात, तेच सत्य आहे. आणि हे सत्य म्हणजेच ज्ञान आहे. आणि हे सत्य आणि ज्ञान जाणणं, अनंत हे अनंताचं रूप जाणणं, हेच ते सच्चिदानंद रूपी ब्रह्म आहे. आतापर्यंत ह्याच्या आधारे ब्रह्माची ओळख करून दिली गेली. आता ब्रह्मांड व त्या पलीकडचा विचार सांगितला आहे. त्या विश्वाला त्याच्या मुळाचा वेध घेतला तर हे ब्रह्म आढळून येईल. हे विश्व परमेश्वरापासून निर्माण झाले, त्या अव्यक्तातून ते व्यक्त झाले, दृश्य प्रकट झाले, ते जगत म्हणून ओळखले जाते. गच्छती ती जगत, जे सदा सर्वदा परिवर्तित होत असते, हलत असते, बदलत असते.
त्यालाच जगत म्हणतात. ईशावास्योपनिषदामध्ये हे म्हटलेलं आहे. आता पुढे हे ब्रह्म आहे ते कसं आहे, तर ब्रह्म हे अबाधित आहे. हा, ब्रह्म जे आहे त्याच्या भयाने ब्रह्माला भिवून अग्नी तापतो, ब्रह्माला भिवून सूर्य तळपतो, त्याच्या भयाने इंद्र व वायू काम करतात आणि पाचवा यम ही त्याच्या आज्ञेने काम करतो. म्हणजे अग्नी असो, सूर्य असो, इंद्र असो, वायू असो म्हणजे पर्जन्य असो किंवा यम असो, हे सर्व आपापली कामे त्यालाच घाबरून करतात. भीषा म्हणजे भयाने, याच्या भीतीने सूर्य वेळच्या वेळी उगवतो, याच्या भीतीने इंद्र पाऊस पाडतो, याच्या भीतीने अग्नी प्रज्वलित होतो, तो याच्याच भीतीने यम आपले काम अत्यंत नियमात करतो. तो जीवाला एका शरीरातून काढून त्यांना दुसरे शरीर देतो, तो कर्माप्रमाणे त्याच्या लोकी पाठवतो. जग नीट चालण्याचे हे 5 जण मुख्य कारण आहेत. ईश्वराने कुठले 5 मुख्य कारण, तर लक्षात घ्या, अग्नी, इंद्र, यम, एक मिनिट, सूर्य, इंद्र, अग्नी, यम ही सर्व जी आहेत ती केवळ आणि केवळ अथतस्त भयम भिवती, याचे सर्वांना भय असते. याच्या भयाने वारा याच्या भयाने वारा वाहतो, याच्या भीतीने सूर्य वेळचाळी होतो, इंद्र पाऊस पाडतो, अग्नी प्रज्वलित होतो व यम आपले काम करतो. म्हणून वारा, सूर्य, इंद्र, अग्नी आणि यम हे 5ही जण या ब्रह्माच्या आज्ञेत आहेत. ते त्याची आज्ञा मोडू शकत नाही. तुम्हा आम्हाला तर त्याचा विचार करणेही शक्य नाही. अग्नीने चटका बसणार म्हणजे बसणार, मग ते लहान मूल आहे की आजोबा आहेत, मुद्दाम लावला की चुकून लावला याचा प्रश्न येत नाही. असे होणार म्हणजे होणार. भय आहे तिथे लांडी लबाडी लाच विकत वशिला ओळख काही चालत नाही. नियम म्हणजे नियम, म्हणून भय आहे. म्हणूनच म्हणतात कर्माप्रमाणेच फळ मिळते, त्यात जरा सुद्धा इकडे तिकडे होत नाही. मात्र जीवाने आपण जीव नाही हे लक्षात घेऊन आपण ब्रह्म आहोत या तऱ्हेने जर ब्रह्माचे ज्ञान प्राप्त करून घेतलं तर निश्चितच शरीर पडण्याआधी सुद्धा त्याला ब्रह्म साक्षात्कार होऊ शकतो. नव्हे आपण ब्रह्मच आहोत, आता शरीर पडलं राहिलं त्याला काही फरक पडत नाही. आपले अंतःकरण शुद्ध केले तर त्यात परब्रह्माचे परमात्म्याचे स्वच्छ दर्शन होऊ शकते. आरशात ज्याप्रमाणे आपण आपले प्रतिबिंब स्वच्छ बघू शकतो, अगदी बारकाव्यांशी बघू शकतो, आपण एकच आहोत, त्या बिंबाचे हे प्रतिबिंब आहे. म्हणून मनाचे अमन झाले आणि बुद्धीचे प्रज्ञेमध्ये परिवर्तन झालं की आपल्या हृदयामध्ये ती चित्कळा म्हणजे चैतन्याचं दृश्य, ते आत्म्याची ज्योत आपल्याला स्पष्टपणे दिसते आणि सोहम असो याचा अनुभव आपला अधिकाधिक पक्का होतो. आपण आपला देह इंद्रियांचा समुदाय म्हणजेच आपण असे समजतो, पण ते तसे नाही. इंद्रिय आपल्याला मिळालेली उपकरणे आहेत. सूर्याच्या म्हणजे तेजाच्या अंशाने डोळे झाले, दिशा आकाशाच्या अंशाने दिशा म्हणजेच आकाशाच्या अंशाने कान झाले. या पंचमहाभूतातील वेगवेगळ्या शक्तीने वेगवेगळे अवयव बनलेले आहेत. तर या सर्वांमध्ये लक्षात असं घ्यायचं आहे की एकाच छेदातून सर्व वर आलेलं आहे. त्या छेदातून वर येणे म्हणजे प्रभव आणि त्याच छेदातून त्याच मार्गाने परत जाणे याला म्हणतात स्वपिती. तर योग म्हणजे काय? योग याचा अर्थ ब्रह्मातूनच सर्व बाहेर आलेला आहे, म्हणजे ब्रह्मातूनच सहापासून अहम पर्यंत आलेला आहे आणि ब्रह्मामध्येच अहम हा स्व म्हणून जातो. म्हणजे ब्रह्मातून सोहम, ब्रह्मातून सहा पासून अहम पर्यंत आलो याला म्हणायचं प्रभव. 6 पासून अहम पर्यंत येणं याला म्हणायचं प्रभव म्हणजे पुढे येणं, आणि अहम पासून 6 मध्ये जाणं याला म्हणायचं स्वपिती. म्हणजे आपण जेथून जन्माला येतो तेथे आपण जातो, या प्रवासाला योग म्हणतात. म्हणून 6 अहम 6 तो आहे, तिथून अहम आला आणि अहम 6 मध्ये विलीन झाला. म्हणजे प्रभव आणि स्वपिती, बाहेर येणे आणि स्वतःमध्येच नष्ट होणे, हाच तो योगाचा मार्ग आहे.
म्हणून स्वरूपानंदाने एका ठिकाणी म्हटलेलं आहे, जर निर्झर झरा बाहेरच पडला नाही आणि आपल्याच जागी जर त्याचा लय झाला, तर झरा बाहेर न पडता आपल्या जागीच आपण सागर आहोत त्याची अनुभूती होऊ शकतो. म्हणून जर शरीरांतर्गत अहम अहम म्हणजे फक्त असण्याची स्थिती, त्याला मी माझं जोडलं तर मात्र अहंकार निर्माण होतो. म्हणून अहम मध्ये जर अहंकार निर्माण झाला नाही तर जीव रूप येणारच नाही. आणि जो अहम आहे तो सहा मध्ये आपोआप जाईल. सहा मधून प्रभव रूपाने पुढे येण्याच्या रूपाने अहम आला आणि अहमला जेव्हा कळलं की मी सहा मधून आलोय, तेव्हा तो म्हणाला आता मला पुढे जीव दशेने बाहेर जाण्याचं कारणच नाही. त्याने स्वाभाविकच स्पर्शगंध रुची दर्शन श्रवण त्या ज्ञानेंद्रियांचे कप्पे बंद केले. त्याने बाहेर जाण्याचं टाळलं आणि तो स्वतःमध्येच स्वतः मुरून गेला. त्याला स्वपिती, स्वमध्येच आपण आपणाला पिऊन टाकणे, स्वमध्येच आपण आपणाला नष्ट करणे, ही स्वपिती. झऱ्याने झरा म्हणूनच नष्ट होणे, त्याला विनाकारण पुढे पुढे जाऊन सागराला मिळण्याची कष्टदशा जीवदशा नको असेल तर झऱ्याने झऱ्यामध्येच नष्ट होणे. अहमने सहा होते जाणून अहमने आतल्या आतच सहा म्हणून नष्ट होणे, हेच सोहम असो किंवा सहा अहम सहा ते हेच ते योग रूप आहे. तिथून आपण येतो, तिथे आपण जातो, तिथून प्रभाव झाला तिथे स्वपिती झाली, हे जाणून स्वपित आपणच होणे, आपण आपणामध्ये मुरून जाणे, हेच ते खरे ब्रह्मज्ञान आहे. तर आपण जिथून जन्माला येतो ते ठिकाण आणि आपण जिथे जातो ते ठिकाण एकच आहे. योग मार्गामध्ये कसं कळतं, जिथून आपला प्रभव झाला म्हणजे ज्या सहा मधून अहम पुढे आला तो अहम परत त्या सहा मध्ये जाणार. म्हणजे जिथून आपला प्रभव झाला तिथे आपण स्वपित होणार म्हणजे अदृश्य होणार. जर जिथून आपण आलो तिथे आपण जाणार असू तर मधल्या काळामध्ये आपण जिवंत असतो तेव्हा सुद्धा जिथून आपण येणार तिथे जाणार आहोत. तर जिथून आपण आलो आणि जिथे आपण जाणार त्याचंच चिंतन आपण का न करावे. म्हणजे आपण आपल्या मुळाचे जर चिंतन केलं तर आपल्याला लक्षात येईल सहा मधून अहम आला आणि अहम त्या सहा मध्ये जाणार. म्हणजे सहा अहम आणि अहम सहा हे तंतोतंत एक आणि एकमेव आहेत. हे जर लक्षात आलं तर वास्तू म्हणजे राहण्याचं ठिकाण, वस्तू म्हणजे त्या वास्तूमधील असलेल्या सर्व वस्तुरूप विषयरूप पदार्थ जीवरूप पदार्थ आणि वास्तव म्हणजे सत्य. वास्तू पण ब्रह्म आहे, वस्तू पण ब्रह्म आहे आणि परमसत्य सुद्धा ब्रह्म आहे. म्हणजे ब्रह्मच ब्रह्मामध्ये राहून ब्रह्मत्वाने स्पंदत आहे. ब्रह्मांतरी ब्रह्मस्पंदते जे आपण म्हटलं तेच आहे. आणि दुसरं एक लक्षात घ्या, जीव कितीही पुढे जायचा प्रयत्न केला तरी जेव्हा आपण म्हणतो मी ह्याव करीन त्याव करीन तेव्हा लक्षात घ्या प्रत्येक जीव हा आत्म्याच्या खुंटाला बांधलेल्या बकऱ्यासारखा आहे. बकऱ्याने किती वटवट केली तरी आत्मारूपी खुंटाला त्या बकऱ्याच्या गळ्यातला दोरा बांधलेला आहे. त्यामुळे आपण किती वटवट केली तरी आपण किती पूर्णात जाणार, किती करणार, आपल्याला काय मिळणार हे पूर्व नियोजित आहे, त्याचं प्रोग्रामिंग आहे. त्याच्या बाहेर आपण जाऊ शकणार नाही. बाहेर जायचा प्रयत्न केला तर आपल्या मांजरा हिसडा बसणार आणि परत बकरा रूपी जीव आत्म्यारूपी खुंटाजवळ येणार. म्हणजे आत्मा खुंट आहे आणि जीव बकरा आहे. जर जीवाला म्हणजे बकऱ्याला कळलं की खुंटावरून आपण बकरा म्हणून बाहेर गेलोय आणि खुंटाकडेच आपणाला खुंट म्हणून परत यायचं, आपलं बकरे पण सोडायचे, तर जीवाचं जीवत्व हे खोटच आहे. आणि खुंटा जो खुंट आहे, आत्मा आहे, जो स्थाणू आहे तेच आपलं सत्यरूप आहे. हे सुद्धा खुंटाला बांधलेल्या बकऱ्याचं किंवा खुंटाला बांधलेल्या बैलाचं उदाहरण त्या रमण महर्षींच्या ऑडिओमध्ये आलेलं आहे. म्हणून कितीही झालं तरी आत्मरूपी खुंटाला बांधलेला बैल किंवा बकरा आपण आहोत. आपलं जे प्रोग्रामिंग आहे त्याच्या बाहेर आपण जाऊ शकणार नाही. प्रोग्रामिंगच्या बाहेर आपण जायचा प्रयत्न केला तरी आपल्याला हिसका बसणार आणि आपण आपल्या मूळ आत्मखुंटाशी येणार.
म्हणून आत्म्यापासूनच बैल आला, बकरे आले, माणसं आली, पण ही सर्वच गोष्टी बैलासारख्याच आहेत. आणि आत्मा हा खुंट मात्र जसा आहे तसा यूं का त्योर होतो. म्हणून सदा जो अचल अढळ आत्मा आहे तोच खुंट आहे आणि त्यालाच हे सर्व जीवरूपी बकरे बांधलेले आहेत. प्रोग्रामिंग प्रमाणेच कोण किती करणारे ठरलेलं आहे. प्रोग्रामिंगच्या बाहेर जाणं शक्य नाही. हे जर निश्चित आहे तर आपण बाहेर कशाला जा, चरा कशाला, आपल्या शरीरातून बाहेर जाच कशाला, का ना आपण आत्म्यामध्येच आपण विलीन व्हावं. कशाला आपणाला प्रभाव हवाय, कशाला आपणाला पुढे जाणं हवंय, का ना आपण आपल्यामध्येच अदृश्य व्हावं. म्हणून स्वपिती, जेव्हा माणूस स्वतःमध्येच स्वमध्येच अदृश्य होण्याचा प्रयत्न करतो तेव्हाच खऱ्या अर्थाने माणूस हा ब्रह्मरूपाने ब्रह्मामध्येच ब्रह्मलीन होतो. हेच ते आत्मज्ञान रमण महर्षींच्या त्या ऑडिओमध्ये सांगितलेलं आहे. हे तो ऑडिओ ज्याने ऐकलाय त्याला, त्या सर्वांना त्या त्या जागी जे जे आहे ते मी विवरण केलेलं लक्षात येईल. एखाद्या ठिकाणचं नीट ऐकलेल्या माणसाला जर एखादी अजून काही शंका आली तर त्याने ती ग्रुपवर विचारावी. मग वाघमारे साहेब आम्हाला विचारतील आणि ग्रुपवर त्याचं उत्तर दिलं जाईल. एवढ्या मोठ्या लेक्चर मधून काही गोष्टी सुटण्याची शक्यता आहे, परंतु यथाशक्ती यथामती त्या ब्रह्मप्रेरणेने हे जे कार्य केलं गेलं आहे ते आपण सर्वांनी गोड मानून घ्यावं. धन्यवाद. अस्तु. आजचे हे आपले निवेदन वास्तू वास्तव वस्तू, ब्रह्म हीच वास्तू, ब्रह्म हेच वास्तव सत्य आणि ब्रह्म हीच वस्तू, हे वास्तू वास्तव सत्य, वास्तू वास्तव वस्तू, हे आपलं आजचं निरूपण केवळ आणि केवळ जे ब्रह्माचं आहे ते ब्रह्माचं निरूपण ब्रह्मानेच करून ब्रह्मालाच अर्पण केलेलं आहे. वास्तूने वस्तू निर्माण केल्या आणि सर्व वास्तू आणि वस्तू त्या वास्तव सत्यात विलीन झाल्या आहेत. हे आपण समजून घेतलं तर प्रभव आणि स्वपिती हा जो योग मार्ग आहे त्याचं आपल्याला आकलन होईल आणि आपणालाही यामध्ये चांगले यश मिळू शकेल. धन्यवाद. शुभ दिन.